या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबूतीकरणासाठी 21 कोटी रुपये निधीच्या माध्यमातून रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. पेयजल योजना, गॅस पाईपलाईन तसेच भुयारी गटर योजनेच्या कामांमुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. मात्र आता या सर्व रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील सर्व अंतर्गत रस्ते पक्के व सुस्थितीत होणार आहेत. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी पेयजल योजना, गॅस पाईपलाईन आणि भुयारी गटर योजना राबवण्यात आल्या. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांदरम्यान रस्त्यांची तोडफोड होणे अपरिहार्य होते. मात्र काही विरोधकांनी याच मुद्द्यावरून विनाकारण राजकारण करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तथापि जयसिंगपूरची जनता विकासभिमुख असल्याने अशा अपप्रचाराला बळी न पडता राजर्षी शाहू विकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत भरघोस विजय दिला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून त्यानंतर रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या काही महिन्यात जयसिंगपूर शहरातील प्रत्येक अंतर्गत रस्ता पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, आम्ही निवडणुकीदरम्यान सांगितले होते की यड्रावकर दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो. विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता वैयक्तिक पातळीवर आरोप केले. मात्र जयसिंगपूर शहरातील जनता सुज्ञ आहे. जनता विकासाबरोबर असल्याने राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय झाला आहे. यावेळी नूतन नगरसेवक अर्जुन देशमुख, बजरंग खामकर, पराग पाटील, महेश कलकुटकी, सचिन निटवे, सचिन चौगुले, गिरमल कोळी, लक्ष्मण गोसावी, अशोक मळगे, नगरसेविका अनुराधा आडके, तेजश्री पाटील, रुपाली वनगर, मिनल नांद्रेकर, शकुंतला मछले, स्वाती मातनाईक, उज्ज्वला वाघवेकर, तबुस्सम फराज, गीता भोसले, अर्चना अडकाने, लता गाडेकर, संभाजी मोरे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.